हॅलो एव्हरीवन, पाटील कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, कसे आहात? मज्जेत ना? मी बसलेले आज मस्त रील बघत. तुम्हाला माहितीच ना, घरचे काही बसूनच देत नाहीत. काही ना काही तर काम लावतच असतात. पण जाऊन बसलेले आमच्या आतल्या खोलीमध्ये निवांत रील बघत. थोडे रील बघितले आणि रील बघून झाल्यावर पण मला पण कंटाळा आला. मग काय, गेले बाहेर. मंडई, तुम्हाला तर माहितीच ना, घर बांधायला काढल्यावर किती पसारा असतो. आमचं पण वरचं घर बांधायला काढले. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बांधकाम दाखवते. तर आमच्या वरच्या खोलीमध्ये भरपूर पसारा आहे. तिथं पण थोडं जरा बांधकाम करायचं आहे, म्हणून तिथील सामान दुसरीकडे ठेवणार आहे. हे बघा, कोणी पोती घेऊन चाललंय तर कोणी खॉड घेऊन चाललंय. हे बघा, आमची गोलू तर ना नुसती लुडबुड चालू असता आणि लक्ष तर कसं ठेवते बघा, कोण कसं काम करते. म्हटलं चला जरा दीदीची चेष्टा करूया. गेले तिच्या रूममध्ये, पण तिचं चाललेलं काम. मला म्हटली तू इथनं पहिला बाहेर हो. माझ्या अंगात किती मस्ती माहितीच ना तुम्हाला. मी बसले मुद्दाम तिथंच. चेष्टा करता करता माझं लक्ष गेलं फिश टँककडे. मंडई, फिश फिश बघा कसले भारी भारी आहेत. तोंडाला पाणी सोडू नका, खायचे नाही आहेत, शोचे आहेत. असंही श्रावण चालू आहे, त्यामुळे नो नॉनव्हेज. काय मंडळी, बरोबर ना? दीदीनं परत हकललं ना राव मला. ती बोली तिची मीटिंग चालू होणार आहे. ती म्हटली जा तू पहिला इथनं. मग काय करणार, गेले बाहेर. बघता तर काय, दुसरी दीदी आणि वहिनी घेऊन बसल्या होत्या पापडी आणि चिरमुरे. पण मला काय आवडत नाही, म्हणून मी काय केलं, खाल्लंच नाही ते. गेले डायरेक्ट किचनमध्ये आणि जिलेबी घेऊन आले. मस्त जिलेबीवर ताव मारला. बाहेर अजून सामानाचं चाललंच होतं. अजून एक काका पोतं डमडममध्ये ठेवत होते. तर ती माही बघा, तिचं म्हणणं म्हणजे मला पण जायचं आहे डमडममधून. परत तिला आतमध्ये घरामध्ये घेतलं आणि डमडम आणि ट्रॅक्टर सामान ठेवायला गेले. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, आवडला ना? तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा.